मित्र हो नमस्कार। आज आषाढी एकादशी, उपवास तर केलाच नाही, विसरलो सकाळी सकाळी आणि पंढरीच्या वारीला पण जाऊ शकत नाही। पण त्यांचा एक अभंग आहे, तो अभंग गाऊन त्यांची स्तुती करण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्या अभंगामध्ये तुम्ही पण सामील व्हा आणि माझ्या पाठोपाठ बोलत राहा। वेदांनाही नाही कळला, वेदांनाही नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। निराकार तो निर्गुण ईश्वर, निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर। निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर। उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो। हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबांची गुरे राखतो। पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, 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 कानडा राजा पंढरीचा। निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर। निराकार तो निर्गुण ईश्वर, कसा प्रकटला असा विटेवर। उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। पंढरीनाथ विठोबा रुक्माईला माझा साष्टांग नमस्कार करतो आणि हा अभंग तुमच्यासारख्या श्रोत्यांना नमस्कार म्हणून पाठवतो। धन्यवाद। जय विठुराया।